कोणाला डोळा मारला नाही तरी माझ्या डोळ्याला काय झालं आहे माहीत नाही. सांगते पुढे काय झालं आहे. दिवस स्टार्ट झाला आहे. डिटॉक्स ज्यूसचे क्यूब्स करून ठेवलेत. बरं, हे आहे ABC ॲपल, बीटरूट, कॅरेट आणि त्यात मी आवळा टाकला आहे आणि कढीपत्ता टाकला आहे. सो त्याचं छान ज्यूस करून त्याला मी आईस क्यूबमध्ये बनवून ठेवलं आहे असं. आणि रोज जरा कोंबट थोड्या गरम पाण्यामध्ये ते घेते. रफेज भरपूर ठेवलेला आहे, तसं आधी ठेवला होता. आणि ह्याच्याने ना चेहऱ्यावर ग्लो खूप आला होता, सुंदर झाला होता चेहरा, जो की थायलंडच्या ट्रिपनंतर बराचसा टॅन झालेला. त्यामुळे ती हे हेल्प करेल. आणि आज झालं आहे असं की रात्रीपासून माझा राईट डोळा जो आहे ना तो खूप दुखत होता आणि त्यातून पाणी येत होतं, थोडं स्वेलिंग झालेली होती. तर दिवसाची सुरुवात जरा लेट आहे, पण हे डोळ्याने जरा जास्तच त्रास दिला आहे. त्यामुळे म्हटलं की सकाळी आधी नाश्ता करून आपण डोळे दाखवायला जाऊ डॉक्टरला. असे डोळे वटारून दाखवायला लागतील. सॉरी फॉर द बॅड जोक. नट्स आणि त्यापुढे नाश्ता आज केला होता चण्याचा सॅलेड. आणि गंमत म्हणजे माझ्या नवऱ्याला मी तेच दिलं आज डब्याला आणि त्यांनी हॅपीली ते खाल्लं, विच वॉज अ मिरॅकल. तसा तो कधीही कुठल्या गोष्टींबद्दल, कुठल्या जेवणाबद्दल फसी नाही करत. अँड आय रिअली लाईक दॅट क्वालिटी ऑफ हिम. त्यानंतर मी क्लिनिकला निघाले आय चेकअपसाठी. पण तिथे त्यांनी सांगितलं की प्रोसेस इन्क्लूड्स इथे ड्रॉप्स टाकून चेक करतात, त्यामुळे मी ड्राईव्ह नाही करू शकणार. सो मला रिक्षाने किंवा आणि कोणासोबत तरी जायला लागेल. त्यामुळे मी परत आले. त्यानंतर लंच केला आहे. मग लंच वगैरे केलं, ऑफिसची कामं केली आणि मला असं वाटलं की सॅटर्डे सकाळी जाऊ शकतो, पण काही खूप पेनफुल होतं. त्यामुळे आम्ही संध्याकाळी निघालो आहे. आणि सगळी चेकअपची प्रोसेस झाल्यावर ते म्हटले की देर इज सम आय इन्फेक्शन. ऑल्सो चष्मा ऑलरेडी आहे नंबरचा, जो मी वापरत नाही आहे रेग्युलरली, जो त्यांनी सांगितला आहे टू यूज रेग्युलरली. 1 आठवड्यानी परत मला दाखवायचं आहे, त्यामुळे 2 ड्रॉप्स आणि 1 जेल. बराच लो होता त्या दिवशी दिवस बिकॉज ऑफ द पेनफुल आय आणि आय एंडेड अप स्लीपिंग अर्ली. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.